विश्वास जनतेने जो हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय, जो नवतरुण मुलांना बेरोजगारी लागतोय, महागाई लागतोय, हुकुमशाही लागतोय, या सगळ्याच्या विरोधात म्हणून लोकांनी मतदान केलेलं आहे। प्रामुख्यानं या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, आमचे नेते, आमचे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या भरोशावर आणि त्यांच्या विश्वासावर हे मतदान झाले। प्रचंड मेहनत घ्यावी लागलेली आहे। मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे। निवडणूक काळातल्या कोणत्या कटू आठवणी आहेत? खूप कटू आठवणी सांगता येतील, पण ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं धनदांडग्यासोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांना निवडलं हे गोष्ट खरी। साहेब, तुम्ही आता जवळपास विजय तुमचा निश्चित झालेला आहे। तुमच्यावर उमेदवारी जाहीर होण्यापासूनच आरोप केले जात होते आणि तुम्ही त्याला फार संयमतेने उत्तर देत गेला होतात। तुमच्यावर आरोप केले तुम्ही म्हणजे पत्ते खाता वगैरे, संयमतेने उत्तर दिलं आणि आता हे विजय काय समजा? कसं आहे, लोकांना माहित आहे कोणता आरोप सिरियसली घ्यायचा आणि कोणता आरोप सिरियसली नाही घ्यायचा। लोकांना माहिती आहे, लोक डोळ्यांनी बघतायत, जिल्ह्याचा नाच बघतायत सरकारचा। आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेलो नाहीये, माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे, त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे, कसं आहे, काय नाही। कोणी काहीतरी सांगणं म्हणून नाही आहे, त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं, किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही असल्या गोष्टी तर दाखवल्या असल्या पाहिजे होत्या। नुसतंच आरोप करणं हा काही गोष्टी होऊ शकत नाही। माझ्या जनतेला, माझ्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला माहिती आहे की मी कसा। उद्धव ठाकरे